सातारा, कोल्हापूर आणि सांगलीकर हा व्हिडिओ पाहून जाम खुश होणार आहेत. आणि हो, पुणेकर सुद्धा. नाही 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 नाही, अख्ख्या महाराष्ट्रातील सगळीच लोक. कारण तांबडा पांढरा रस्सा, काळा रस्सा आणि अस्सल गावाकडच्या पद्धतीनं बनवलेलं बोकडाचं मटण हे सगळं पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण या व्हिडिओच्या माध्यमातून मी घेऊन आलोय चुलीवरचा तांबडा पांढरा रस्सा, शेतकरी रस्सा आणि मटण, मासे, काळ्या रश्श्यातलं चिकन, सगळी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघा. कारण प्रिपरेशन पासून चवीपर्यंत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. म्हणून आपला श्रीला आत्ता सबस्क्राईब आणि फॉलो करा. मी आपला श्री आपलं अजून एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आणि अजून चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन करा. नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून. तर मी आता आहे बांदेरमध्ये. पुण्यातल्या बांदेरमध्ये मी उभा आहे. आणि तुम्हाला जर अस्सल कोल्हापुरी चवीचं जेवण जेवायचं असेल ते ही व्हेज नॉन व्हेज आणि अगदी गावरान पद्धतीनं, तर मी एका ठिकाणी भेट द्यायला आलोय. तिथं तुम्ही नक्की आलं पाहिजे. ते म्हणजे मागं बघा काय दिसतंय, ते यारवजी. इथे यारवजी दिसतंय. इथं त्यांनी बरेच काही काही बोर्ड लावलेले आहेत, जसं की किलोवाला चिकन आहे, किलोवाला मटन आहे. त्यानंतर यांची बिर्याणी सुद्धा फेमस आहे. ते बऱ्याच वेळेला इथं आलेलं आहे. या साईडला सुद्धा बघा त्यांनी फॅमिली पॅक आणि बरंच काय काय लावलंय. हा डोर आहे तो एकदम युनिक बनवलाय. त्याच्यावरती कोल्हापुरी पद्धतीनं या रावजीचा लोगो दिसतोय आणि वट नेता ढकल असं लिहिलेलं आहे. तर ते बघा मुलांचा खेळ चालू झाला. इकडे सुद्धा त्यांनी छान कुंड्या वगैरे लावल्यात, म्हणजे अँबियन्स क्रिएट केलाय. खूप छान नैसर्गिक अँबियन्स क्रिएट केलाय. या साईडला बेसिन ठेवलं आणि आतमध्ये जाऊन बघूया काय काय दिसतं. तर आता या साईडने मी आलो होतो ज्युपिटर साईडने आणि या साईडला हायवेला जातो. इथे पुढे डीमार्ट सुद्धा आहे. तर इथं आला तर या रावजीचा हा बोर्ड तुम्हाला दिसेल आणि इथंच मागे पार्किंग आहे. तर या गेट मध्ये वरती लिहिलेलं आहे की पार्किंग ओनली फॉर या रावजी. इथून मागे तुम्हाला गाडी पार्क करायचं. आमचा टेबल सेट झाला. मी 12 लोक आलं आणि आमचा 12 लोकांचा टेबल इथे सेट झाला. वरती बघा, वरती खूप छान असे पेंटिंग लावले, जुन्या चित्रपटाच्या आठवणी करून देणार. आणि मराठमोळे बरंच इथं दिसतं. खूप छान असं डिसेंट अँबियन्स आहे. काय काय आपल्याला मटन फ्राय, मटन मसाला, मटन शेतकरी, मटन स्पेशल, मटन काळा फ्राय, तांबडा पांढरा रस्सा, ज्वारी भाकरी, चपाती, बोकडाचं मटण. आणि आपले मसाले पण कोल्हापुरी पद्धतीचे स्पेशल कोल्हापुरी घरगुती मसाले आहेत. आपले सगळे मसाले आपण स्वतः बनवतो. आणि चिकन मध्ये सेम ॲज इट इज चिकन मसाला, चिकन फ्राय, चिकन शेतकरी, चिकन स्पेशल, चिकन काळा फ्राय. त्यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे राईस आहेत, इंद्रायणी राईस आणि पुलाव राईस. आपल्या पद्धतीचा मसाला पुलाव राईस. आम्हाला मटन थाळी आणि चिकन थाळी, एक चिकन थाळी आणि 8 मटन थाळी. आता उन्हाळा असल्यामुळे आपण बाजू पण ठेवले. ज्वारी असते उन्हाळ्यात, उन्हाळ्या पावसाळ्यात आपल्याकडे बाजू बनवतो. चालेल. आणि यांनी दह्यातला कांदा दिलाय, म्हणजे सॅलड दिलाय, लिंबू दिलाय. आणि हे बघा, हे असं मेनू कार्ड आहे. हे स्कॅन करून तुम्ही मेनू. तर आत्ता आपण आलोय इथं यांच्या किचन मध्ये. आणि सध्या गॅसचे प्रॉब्लेम चालू आहेत, पण अस्सल चुलीची एकदम झळ लागते रश्श्याला. इकडं तांबडा रस्सा दिसतोय बघा, इथं पांढरा रस्सा आहे. हे काय भातासाठी पाणी ठेवलेलं इकडं. आणि हे बघा कुकर. हे सगळं असं चुलीवरची झळ लागलेलं जेवण मिळणार आहे आपल्याला. सध्या गॅसच्या शॉर्टेजमुळे आम्ही स्वतः लाकडावरची लोखंडी चूल आम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहे. याचं आम्ही आता प्रोडक्शन पण सुरू करणार आहे. कुणाला हवे असेल तर सांगा. याच्यामध्ये तुम्ही बल्क कुकिंग करू शकताय. अगदी 200 किलो पर्यंत इथं तुम्ही याचं वेट घेते. तुम्ही कमीत कमी 2 किलो 5 किलो सुद्धा याच्यावर बनवू शकताय. याला आपण ब्लोअर लावलाय, त्यामुळे याचा धूर होत नाही. तुम्ही याला किचन मध्ये सुद्धा ठेवू शकताय. अजिबात रिस्क नाही याला. याला काय स्फोट व्हायचा याचा काही संबंधच नाही. लाकडावर चालते, कोळशावर चालते, शेणीवर चालेल आणि पायलटवर पण चालेल. गॅसचा ज्यावेळीपासून युद्धजन्य परिस्थिती आहे आणि एका आठवड्यामध्ये ज्यावेळी गॅसचा शॉर्टेज सुरू झाला त्यावेळीपासून आम्ही या घरगुती चुली चालू केल्या. चुलीवर आपल्याकडे इथे चिकन, मटन शिजवलं जाते, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा बनवला जातो, याच्यावर ग्रेव्ही बनवली जाते. आणि अशाच पद्धतीने आपण छोट्या सुद्धा आतमध्ये कोळशावरच्या चुली आहेत त्याच्यावर चपातीने भाकरी बनवते. म्हणजे आपण आता बघतोय ना, छान असं चुलीवरती करायचं चाललंय. छान रस्त्याला उसळी फुटते बघा.
पांढरा रस्सा चालला आणि इकडे भात बनवायचं चालला. अस्सल गावाकडचं चुलीवरचं जेवण बघा आपण आज खाणार आहे. आणि हॉटेलच्या इथून गेट पासून एंट्री केली, या साईडला मागं यायचं आणि मागं आलं की या साईडला त्यांची प्रशस्त पार्किंग आहे. इकडं बघा, इकडं 4 व्हीलर सगळ्या उभ्या आहेत आमच्या, तर भरपूर पार्किंग आहे. तर पार्किंगचा पण काही इश्यू नाही आहे, 4 व्हीलर घेऊन आरामात येऊ शकता. कधीपासून चालू केलं तुम्ही? हे हॉटेल आता पुण्यामध्ये माझं 10 वर्ष झालं हॉटेल आहे. प्रॉपर कोल्हापूर इचलकरंजी मध्ये 10 वर्ष हॉटेल होतं आपलं. हा, इथं आपण मग पुण्यामध्ये आलो 10 वर्षापूर्वी. 2017 इथं आपण चालू केलं. हे मसाले वगैरे कुठे बनतात काय? मठ्ठा मसाले सगळे आमचे घरी बनतात. माझी वाईफ बनवते सगळे मसाले. कुठलेही पावडर्ड मसाले आपण बाहेरून विकत आणत नाही. सगळे मसाले आम्ही स्वतः बनवतो. स्पेशल आपल्याला जर इथे यायचं असेल तर अशी कुठली स्पेशल डिश आहे तिच्यासाठी लोकांनी यावं? नॉनव्हेज लवरनी इथं यायला प्रेफर करतात सगळे नॉनव्हेज लवर. मग त्यामध्ये फिश, चिकन, मटन, मोस्टली मटन खाण्यासाठी जास्त लोक येतात माझ्याकडे. आणि चिकन, मटन, फिश तिन्ही मध्ये आपल्याकडे ऑप्शन आहेत. आणि फिश मध्ये कुठले कुठले सर असतील पण कुठले कुठले? समुद्राचेच फिश आपण ठेवतो. सुरमई, पापलेट, प्रॉन्स, बोंबील, बांगडा. रेनी सीझन मध्ये खेकडा असतोय. आणि आपल्याकडे काळा मसाल्याचं पण मिळतं असं काय? हो, दोन्ही ठेवतो. आता इथल्या थोडं डिमांड, पुणे कसं महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातील लोक इथे येतात आणि विदर्भ आणि खानदेशमध्ये काळा मसाला लोकांना आवडतो. इथं आल्यानंतर आपण पहिला कोल्हापुरी चालू केलं होतं, पण इथल्या डिमांडनुसार आपण काळा मसाला पण इंट्रोड्यूस केलाय आणि तोही लोकांना प्रचंड आवडतो. चुलीवरचं जेवण कधीही चांगलंच होतंय, पण आता आपल्याला गॅसची सवय झाल्यामुळे आपण गॅसवर नेहमी बनवत होतो. पण या आता गॅसच्या शॉर्टेजमुळं एक तर जेवण चांगलं होतेच, पण दुसरी गोष्ट गॅसच्या रेटच्या कम्पॅरेटिव्ह आपण 40% दरामध्ये, 40% इंधनमध्ये आपण हे गेल्या 2 महिन्यापासून माझा अनुभव आहे की आपल्याला 50 ते 60% आपली गॅसची बचत होते. जर ज्यांच्याकडे जागा असेल तर त्यांनी नक्की चुलीवरील जेवणाचा प्रयोग करावा. हॉटेल कसं चवीला चांगलं असतं ना, हे कसं ओळखायचं? आलो आणि मालकांनी आम्हाला थेट इथं प्रवेश दिला. कुणीही असं प्रवेश देणं म्हणजे लोकांना भीती वाटते, पण मला स्वतः म्हणले या बघा की भाकरी आणि चपाती कशी बनते. ते बघा समोरच चपाती बनवायची चालते. खूप स्वच्छ आहे, इथं क्लीन आहे. मला इथं उभं राहूनच असं वाटतंय की खूप छान जेवण आपल्याला जेवायला मिळणार आहे. मागे बघा सगळे मसाले वगैरे यांचे प्रिपरेशन चालू आहे या साईडला. बाहेर आपण बघितलं की बाहेर चुलीवरचं जे रस्सा वगैरे आहे ते पाहिलं आपण. या साईडला बघा सगळं स्वच्छता दिसते आणि किचन मध्ये एकदम फ्रेश वाटतंय मला आल्यानंतर. याचा अर्थ जेवण नक्कीच चांगलं असणार. तर इथे बघा चपाती करायची चालली. वरची चपाती भाकरी हे बघा टोपल्यामध्ये, जे गावाकडे आपले टोपले असतात ना, हे टोपल्यामध्ये अशी भाकरी ठेवून मग सर्व केली जाते. साईडला बघा तेवढी मोठी कढई आहे आणि इकडं फ्राय करायचं चाललंय मटन. आणि हे त्यांच्या गावाकडच्या जे मसाले आहेत, गावरान मसाले, ते कोल्हापुरी मसाले टाकायचे चाललेत. आणि वास सुगंध तरी खूप छान येतोय. सुगंध छान येतोय, मस्त वाटतंय. म्हणजे अशी पाककला पाहणं सुद्धा एक इतका तो एक अनुभव असतो. तर खाणं तर असतोच प्रत्येकाचं, पण पाहणं सुद्धा खूप मजा येते पाहायला. वाव, सुपर, खूप छान दिसते बिर्याणी. जिथं जिथं गेलो ना मी, सगळीकडे त्यांनी चुलीवरच आहे. आणि लाकडाची जी जी ज्वाळा असते ना, त्याची झळ लागते ना, ती जेवणात उतरते नक्कीच. आणि बहुतेक त्यांचं प्रेम पण उतरत असेल, त्यामुळं जेवण खूप छान बनतं. सगळं क्लीन आणि व्यवस्थित ठेवलेलं आहे. या साईडला जे चपाती चालल्यात, हे पीठ मळायचं चाललंय, हे सगळं समोर बघतोय मी. आणि हे नक्की खात्रीशीर आहे की जेवण एकदम व्यवस्थित म्हणजे स्वच्छतेने बनवलं जातं. आणि हे प्रेम दिसतं जेवणामध्ये. ते आपण बघूया जेवणामध्ये प्रेम उतरलं का ते. तर हे फक्त व्हिडिओ पुरतं 1 दिवसाचं चुलीवरचं मटण किंवा चिकन नाहीये. तर हे बघा ह्यांनी स्टोरेज करून ठेवलंय मागच्या साईडला. एवढं जण ते वापरत आहेत, त्याचा अर्थ रोज रेग्युलर इथं तुम्हाला चुलीवरचं मटण मिळणार. आतमध्ये बनवायचं चाललंय, तोपर्यंत आथांगला काही दम नाही घेणार. त्याने आपला पांढरा रस्सा आणि भात खायचं ठरवलंय आणि तो आता ताव मारतोय बघा. आवडले का? फ्राय बनवण्यासाठी अळणीतला जे असतं ना सूप, अळणीतला रस्सा जाणार आहे फ्रायमध्ये. त्याच्यामुळे अळणीची जी चव आहे ना, ती नक्कीच इथं उतरणार आहे. वा, अळणीतले जे पीस आहेत ना ते दिसत आहेत बघा या अळणीचे. आणि त्याचा आता फ्राय बनवायचं चाललं. आता तूप टाकायचं चाललंय. असं तुपातले जे फ्राय आहे ते आपल्याला खायला मिळणार बघा. हा, भरभरून तूप टाकलंय त्यांनी.
आणि कोथिंबीर गार्निश करायचं चाललं आता. वा, अशी सुंदर अशी आता व्हेज थाळी आली बघा. त्याच्यामध्ये काय काय दिलं, सोलकढी दिसते, इथं वरण आहे, बटाटा आणि वाटाणा मिक्स आहे, हे वांग आहे, लोणचं आहे, पापड आहे आणि भाकरी मागवली आहे. छान असं मस्त दिसतं. पांढरा रस्सा आलाय आणि तांबडा रस्सा, हे तुम्ही टेस्ट करू शकता. आलाय पांढरा रस्सा आणि आता तांबडा रस्सा टेस्टला आहे तुम्ही. अनलिमिटेड आहे, तुम्ही कितीही घ्या तुम्हाला परत मिळणार आहे. आणि चिकन थाळी आहे, तर चिकन थाळीतलं फ्राय आलं आहे बघा. आपला अनलिमिटेड रस्सा मिळतो आणि त्याच्यामध्ये बघा तांबडा रस्सा, कोल्हापुरी तांबडा रस्सा. वा, मस्त आहे. एकदम जास्त असं झणझणीत नाही आहे, जेवढा तिखट पाहिजे तेवढा आहे. आणि याच्यामध्ये ते अळणीचं अर्क ना तो उतरलेला मस्तच. आणि आता पांढरा, जो की कोल्हापुरांचे प्रेम आहे. हा, पांढऱ्याच्या तर मी प्रेमातच पडलो. खूपच भारी लागते पांढरा. कंट्रोलच होणार नाही इतका भारी. खोबऱ्याची जी पांढऱ्या रश्श्यामध्ये जी अर्क होतं ना व्यवस्थित आहे, जास्त घट्ट नाहीये किंवा जास्त पातळ नाहीये, त्यामुळे त्याचं टेक्स्चर एकदम प्रॉपर मेंटेन आहे. तुम्ही पिऊ शकता आरामात, 3-4 वाट्या तरी मी पिणार आहे. बानेर मधले 4-5 हॉटेल मी ट्राय केलेत नॉनव्हेज साठी, पण सगळ्यात जास्त आवडलेलं एकदम म्हणजे खूप जास्त तिखट नसतं, स्पायसी नसतं ते, म्हणजे मला हे या रावचे. आणि चिकन पण इतकं मस्त लागतं ना, मसाले खूप छान आहेत त्याचे. व्हेज थाळी खूप छान आहे, खूप आवडली. सर्व भाज्या पण छान आहेत. हे खाण्यासाठी इथं यायचं ना, ते सगळ्यात महत्वाचं कारण ते म्हणजे हे मटण. हे बघा, हा हा हा, हे आले आणि मटण बघा तुटतंय बघा कसं हाताने. यायचं म्हणजे तर बोकडाचं मटण मिळतं. मटण बघा प्रॉपर शिजलंय, हे बघा मटण असं विरघळतं, एक नंबर शिजलं. ह्याला जो मसाला लागला ना, हा मसाला कोल्हापुरी मसाला एक नंबर आहे, भारीच होता. आणि या भाकरी आल्या, भाकरी सोबत येतात समोर. भाकरी सोबत अजून भारी वाटतं. भाकरी एकदम घरगुती, त्याला जळ लागली. खूप छान. तुम्ही चपाती पण घेऊ शकता आणि पातळ एकदम, अजिबात कडक नाही झाली. वरती फॅन चालू तरी सुद्धा कडक नाही झाली, एकदम व्यवस्थित आहे. नक्की या राजूला यायला लागतंय, त्याचं कारण म्हणजे मला आवडलेलं म्हणजे चुलीवरचं जेवण. रस्सा अनलिमिटेड आहे बघा, लहान मुलाला त्याने अळणी पण दिलं आणि मसाले यांचे खूप खरंच छान आहेत. फॅमिली जेवायला बसले, सगळेजण मन लावून खात आहेत. सगळ्यांना विचारूया कसं वाटलं ते. कसं वाटलं? काय आवडलं? मटन. मटन तुला आवडलं का? खूप छान. आपला पांढरा रस्त्याची क्रीम एकदम कोल्हापूरला जशी मिळते ना एक तसं. मस्त आहे एकदम. एकदम चुलीवरती बनवलेलं आहे, त्यामुळे चुलीवरची चव आहे त्याला. मटण वगैरे पण छान आहे, रस्सा मस्त बनवलेला आहे, आवडला. पांढरा रस्सा खूप आवडला मला, छान. पांढरा रस्सा खूप छान. तांबडा पांढरा रस्सा फार छान आहे, फार दिवसांनी खाल्ला, एकदम मस्त छान. आणि ऍक्च्युली ते देत नाहीत, पण अथांगसाठी आम्ही स्पेशल रिक्वेस्ट केली की द्या म्हणून. पण इतकं घरगुती लागते ना, एकदम मसाले वगैरे काही नाही, खूप छान लागते घरगुती एकदम. हो, खूप छान. ही जी मटणाची क्वांटिटी आहे ना, एवढी क्वांटिटी कोणीही देत नाही. आणि रस्सा पण अनलिमिटेड आहे, खूप छान लागतं सुक्क मटण. आणि आता आम्ही गावरान रश्श्यातलं मटण मागवलंय, ते पण दाखवतो. बघा त्यात मटण आहे, रस्सा मस्त तर्री आहे आणि पीस पण खूप छान आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. मी हा कधी मागच्या वेळेला पार्सल नेलं होतं, घरचे एवढे खुश झाले होते.
तो शेतकरी रस्सा आला ना, याला सेम आपल्या घरच्या सारख्या रस्स्यासारखे टेक्स्चर दिसतं. बापरे, लेस भारी, सेम घरच्या सारखं, काहीच फरक नाही. म्हणजे सेम जे आपलं अळणीपासून बनवलं तसं असतो ना घरचं, सेम हा सेम आपण आता बनवलं होतं घरी. मोस्ट रेकमेंडेड गावरान शेतकरी रस्सा मागा, त्यात पीस मटन अंडी घ्या, एक नंबर लागतो, एक नंबर. प्रकारचे भात आहेत. एक म्हणजे हा आपला इंद्रायणी भात आहे आणि दुसरा आहे तो बिर्याणी सारखा भात आहे, तो पुलाव म्हणतात त्याला. हा पण खूप छान लागतो. पण जर ऑथेंटिक खायचं असेल तर हे ट्राय करा. मला ह्याच्यापेक्षा हा जास्त आवडतो. काही लोकांना हा आवडेल मला माहित आहे, पण तुम्ही दोन्ही ट्राय करा. रावजीबद्दल फायनल कमेंट करायची असेल तर काय करशील? परत परत यावंच लागतंय. फायनल कमेंट, काही घ्या, सगळं चांगलं. चुलीची झळ म्हणजे सगळ्या रस्त्याला मिळाले. राईस खूप छान होता. सगळ्यांना सगळ्या प्रकारचं जेवण टेबलला बघा, सगळे समाधानी आहेत. आणि नक्कीच सगळे परत येतील, मी असेल नसेल सगळे परत इथे येतील याची खात्री झाली जेवण बघून, किती चव बघून. माझी 4th-5वी वेळ मी बांदेरमध्ये राहतो. मला इथं म्हणजे नेहमी मी येतोच इथं. आणि तुम्ही माझे रील पण बघत असाल तर तुम्हाला माहित असेल मी इथे येतो बऱ्यापैकी. अजिबात नाही, म्हणजे घरगुतीच वाटतात. उगीच त्याला लाल तिखट टाकलंय किंवा काय केलं असं अजिबात नाही. हा जो कलर आहे ना, हे बघा, मी आहे ना अजून हात नाही धुतलेला, म्हणजे फक्त टिश्यू पेपर. हे बघा पांढरा हात, कुठेही लाल कलर नाहीये, कलरचा वापरच नाही केला. हे सगळे नॅचरल मसाले, तरी असं खूप भारी वाटतं. सुख थांबायची इच्छा होती. चपाती जरा जास्त खाल्ली, राईस जास्त खायला पाहिजे. थोडंसं मीठ मला चढता साईडने वाटलं भातामध्ये, पण ते बहुतेक रस्सा आणि हे मिक्स केल्यामुळे पण थोडंसं मीठ चढतं होतं. ओव्हरऑल टेस्ट मध्ये एक नंबर. जेवण करून सुखावलोय आणि आता आनंद द्विगुणित होतोय, कारण की कोमल सवन स्टोरीज बांदेरमध्ये त्यांचं डेझर्ट आम्ही घेतलं. त्यांची स्पेशल परमिशन घेऊनच मी इथं हे खातोय. पण हे बघा, हे डेझर्ट जर असं मिळणार असेल त्याच्यानंतर, ते पण मँगो सीझन मध्ये, काय पाहिजे. आत्ता ऑर्डर करा कोमल स्टोरीला. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्यांची इंस्टाग्रामची लिंक आणि युट्यूबची लिंक बायोमध्ये टाकतो. कमेंट केलं तरी तुम्हाला घरपोच मिळेल. नक्की ट्राय करा. तर आजच्या पार्टीचं सगळं नियोजन याच्यासाठी होतं. हे आजच म्हणजे त्यांच्या आता ट्रान्सफर बँगलोरमधून पुण्यामध्ये आले, तर म्हणलं त्यांना छान असं जेवण खायला घालावं. आणि कोमल ओव्हन स्टोरीचं हे जे डेझर्ट आहे हे आम्ही त्यांच्या वेलकमसाठी बनवलंय, तर त्यांना बघूया आवडतं का. आवडलं त्यांना.